पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बद्दल वारंवार तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत होत्या. मग त्याच्यामध्ये अनिल परदेशी आमचे असतील, त्याचबरोबर आमचे चैतन्य जोशी म्हणून जे रेल्वेचे मेंबर आहेत कमिटीचे, त्यांच्याकडनं काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सगळ्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एक दिवस अचानक या ठिकाणी साईट व्हिजिट करायची असं माझ्या डोक्यात होतं. त्यानुसार अधिवेशन संपल्यानंतर आणि दौरा संपल्यानंतर मी आज या ठिकाणी अचानकपणे उपस्थित झालेली आहे. थोडीशी कुणकुण तरी सुद्धा त्यांना मिळाली, पण या सगळ्या पाहणीनंतर अनेक त्रुटी, पुणे रेल्वे स्टेशनशी संबंधित अनेक त्रुटी लक्षात आलेल्या आहेत. मी आता डीआरएम यांना भेटायला जाणार आहे आणि डीआरएम यांना भेटल्यानंतर खरं तर मी मागच्या 2 महिन्यांपूर्वी त्यांना एक तक्रार त्यांच्याकडे दाखल केलेली होती आणि त्यांना काही फोन नंबर सुद्धा दिले होते की काही व्यक्तींची तुम्ही पर्सनली भेट घेऊन या तक्रारींचं निवारण करा, तुमची भेटण्याची वेळ सुनिश्चित करा, जेणेकरून तक्रारदार जे असतील त्यांना ठराविक वेळेमध्ये आपलं प्रतिनिधित्व पुणे शहरातल्या प्रवाशांच्या माध्यमातून मांडता येईल. परंतु अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची यंत्रणा ही या ठिकाणी डेव्हलप झालेली नाहीये. आज या ठिकाणी अचानकपणे दाखल झाले असता आणि पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या त्रुटी जाणवलेल्या आहेत. खरं तर इथे 160 कॅमेरे बसवलेत. आता आम्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. कॅमेरे फंक्शनिंग कंडिशन मध्ये आहेत, परंतु ज्या वेळेला एखादी व्यक्ती आतमध्ये प्रवेश करते रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये, जसं आपण एअरपोर्टच्या आतमध्ये प्रवेश करतो, आपल्याकडे एक तिकीट असतं, आपण प्रवास करणार आहोत याचं ते तिकीट पुरावा असतो आणि अशाच लोकांना प्रवेश दिला जातो. आणि जरी त्यांना सोडायला आलेल्यांपैकी काही जणांना हवं असेल तर आपल्याला पासपोर्टचं एक वेगळं एअरपोर्टचं एक वेगळं तिकीट मिळतं की ते काही काळासाठी व्हॅलिड असतं. तसं आज आमचं या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट काढून आम्ही आतमध्ये आलेलो. पण आम्ही तपासणी केली असता प्लॅटफॉर्म तिकीट नसलेले किंवा प्रवाशांचं पण तिकीट नसलेले अनेक या ठिकाणी लोक आले आहेत. ते कोण आहेत? एखादी जेव्हा घटना घडते तेव्हा ती व्यक्ती कोण आहे हे कसं कळणार? तुमचे सीसीटीव्ही या ठिकाणी घटना घडून गेल्यानंतर कोण होता हे ठरवण्यासाठी आहेत. एखादी अवैध व्यक्ती त्या ठिकाणी येत असेल तर तिला अडवण्याची कुठली यंत्रणा आहे? त्याचबरोबर त्या ठिकाणी स्कॅनर लावलेले, पण स्कॅनर एक आहे आणि बाजूला एंट्री जर का फ्री एंट्री आहे तर लोक आपोआप त्या बाजूने येत आहेत जिथे कुठल्याही प्रकारचा अडसर किंवा चेकिंग केलं जात नाही. सिक्युरिटी स्कॅनर जे आहेत तो असा एकच स्कॅनर त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मोकळी जागा आहे. अनेक लोंढेच्या लोंढे त्या भागातून येतात. आतमध्ये सुद्धा आम्ही पाहणी केली असता अनेक दारुडे लोक आढळले, ड्रग्ज ऍडिक्ट आढळले, त्याच्या हातामध्ये ड्रगची पुडी किंवा काही गोष्ट होती ती आढळली. तो तिथे सांगतोय की मी इथे राहणारा नाहीये, त्यांनी व्यसन केलेलं आहे. अशी सगळी माणसं या ठिकाणी घडतायत. रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेल्या आहेत. 3-4 वर्षाच्या बालिकेपासून युवतींपर्यंत अनेक महिलांवर अत्याचार इथे झालेले आहेत. चोऱ्यांची प्रकरणं लाखो प्रमाणात आहेत. असं असताना आणि आम्ही माहिती दिलेली असताना सुद्धा या ठिकाणी सिक्युरिटीची कोणत्या प्रकारची व्यवस्था का नाही याची पाहणी करायला आणि याचा पाहणी अहवाल आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे देणार आहोत. हे करण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे, कारण आम्हाला स्पष्टपणे निर्देश आहेत केंद्राचे की प्रत्येक रेल्वे स्टेशन हे प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अद्ययावत असायला पाहिजे आणि नसेल तर आम्हाला कळवा. या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आता पाहणी केली. अस्वच्छतेचा मुद्दा असो, पाणी पुरवठ्याच्या सोयी असोत, या ठिकाणी जे स्टॉल्स आहेत ते स्टॉल वेगळ्या माणसांच्या नावावर आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी वेगळी व्यक्ती असे काही प्रकरण असू देत. फूड अँड लायसन्स ज्यांना दिलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट ते एक्सपायर झालेले अनेक गोष्टी या ठिकाणी लक्षात आला. अशा विविध गोष्टी या तक्रारींच्या समक्ष पाहणी केल्यानंतर आता आम्ही भेट देणार आहोत अधिकाऱ्यांशी आणि मीटिंग घेणार आहोत आणि डीआरएमची मीटिंग घेणार आहोत आणि डीआरएमच्या मीटिंग नंतर ज्या गोष्टी त्यांच्या चर्चेतून आम्हाला समाधानकारक आढळल्या नाहीत किंवा नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी ही तक्रार तशीच राहिली असं लक्षात आलं तर नक्कीच वरपर्यंत त्यांची तक्रार केली जाईल. आता मोठ्या प्रमाणाच्या तक्रारी इथे पाठक साहेब आलेले आहेत, अन्य अधिकारी सुद्धा आहेत, इथे सिक्युरिटीचे अनेक पदाधिकारी व्यक्ती आहेत. खूप मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद होऊन सुद्धा 400 कोटी दिलं. कुठल्याही प्रकारची सिक्युरिटीची व्यवस्था
बॅगेज चेकिंगची व्यवस्था, कोणत्याही प्रकारची व्यवस्था इथे नीटपणे तपासली जात नाही, हे मला खेदपूर्वक सांगावं वाटतं. तुम्ही अख्ख्या प्लॅटफॉर्मची पाहणी केलेली आहे, लोकांना भेटला, एक पॉझिटिव्ह कोणती गोष्ट दिसली तुम्हाला की ती गोष्ट पॉझिटिव्ह वाटली? एक गोष्ट. सीसीटीव्ही कॅमेरासाठीचा निधी मिळालेला होता, मग तो सेंट्रल सिक्युरिटीचा असेल किंवा निर्भया अभियानातला निधी आलेला असेल, याचे इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि हे स्क्रीन्स चालू आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. काही जे दुकानदार आहेत त्यांचे लायसन्स आहे बाहेरच्या राज्यातले, प्रत्यक्षात तो माणूस उपलब्ध नाहीये, कशा पद्धतीने याकडे बघतो? मी हे एक आग्रहाने सेंट्रल गव्हर्नमेंटला हे विनंती करणार आहे की रेल्वे स्टेशन ज्या स्टेटमध्ये आहे, ज्या शहरामध्ये आहे, त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जर वेंडर्स असतील तर त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहता येईल स्वतःच्या स्टॉलवर, आणि असे जे गरजू असतील त्यांनाच ते स्टॉल दिले जावेत. पुणे शहरामध्ये सुद्धा अनेक गरजू आणि बेरोजगार तरुण तरुणी किंवा गरजू तरुणी महिला सुद्धा आहेत. बचत गटातल्या अनेक ऍक्टिव्हिटीज चालतात, अशाच लोकांना इथले स्टॉल दिले जावेत. इथे 17 अधिकृत स्टॉल आहेत आणि ते मॅक्सिमम आम्ही जे पाहिले ते सगळेजण बाहेरच्या राज्यातले आहेत. अशी एक पॉलिसी केली जाऊ शकते का? कारण की सेंट्रली हे स्टॉल्स अलॉट होतात असं यांचं म्हणणं आहे, पण सेंट्रली अलॉट होत असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनी किंवा सॉफ्टवेअरच असं काही डेव्हलप होऊ शकतं का की त्या ठिकाणच्या रेल्वे स्टेशन्सला त्याच ठिकाणचे स्टॉल्स आहेत त्याचीच एंट्री व्हॅलिड ठरू शकते आणि त्याच्यातूनच निवडक स्टॉल्सला परवानगी दिली जाऊ शकते. काही ब्रँडेड असू शकतात, जसे की आता काही स्टॉल्स या ठिकाणी आहेत. नाही, मी कोणाची ऍडव्हर्टाईज नाही करणार, पण काही स्टॉल्स या ठिकाणी काही ब्रँड्स आहेत की ठराविक आहेत, तर ते तुम्हाला काही त्याचा रेशो ठरवता येईल का की ते असावेत पण बाकीचे लोकल स्टॉल असावेत, यासाठी म्हणून मी आग्रह धन्यवाद. लोक आहेत, ड्रग्ज घेतलेले लोक आहेत, पोलीस प्रशासन इथलं काय करताय, त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे. 100% कारवाईची मागणी करणार आहे, कारण आता इथे दारुडे लोक आम्हाला दिसले, ड्रग्ज घेणारे लोक आम्हाला दिसले, बेपरवाना म्हणजे अशा प्रकारे कुठलंही प्लॅटफॉर्म तिकीट नाही किंवा प्रवासाचं तिकीट नाही असे लोक या ठिकाणी दिसले. या संदर्भामध्ये निग्लिजन्स ज्यांनी केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मी आग्रही मागणी करणार आहे. तुम्ही म्हटलं की जास्त आहेत ते एक्स्ट्रा जे अनधिकृत आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, तर ते कोणाच्या आशीर्वादाने चालू असतील काय? ही सगळी माहिती घ्यावी लागेल, कारण का की अनेक स्टॉल्स हे बेकायदेशीररित्या सुद्धा इथे ठेवलेले दिसत आहेत. मंदिराच्या शेजारी गुटख्याचा आणि पान टपरीचा स्टॉल मला दिसला आता, इथे दत्त मंदिर आहे प्रिमायसेस मध्ये. तर हे जर का अनेक वर्षांपासून आहे, पण त्या ठिकाणी जर का ते शिफ्ट केले आपण आणि तिथे आता गुटख्याचा स्टॉल आहे, तर मंदिराच्या शेजारी गुटख्याचा स्टॉल कसा, किंवा तिथे काही आणखीन म्हणजे विना परवाना आणि वैध नाहीत असे आयटम्स काही त्या ठिकाणी ठेवले, त्याची पाहणी कोण करणार? हे स्टॉल्स वैध नाही आहेत, हे स्टॉल्सच मुळात अवैध आहेत आणि याच्यावरचे आयटम्स पण अवैध आहेत. तर याच्यासाठी कोणीतरी प्रशासनातल्या कोणीतरी याची जबाबदारी घेतली पाहिजे, सिक्युरिटीच्या लोकांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी नक्कीच फिक्स करण्यासारख्या आहेत. आपण मराठी सक्ती आपण मुक्त राज्यात सुरू झालेली आहे, मात्र आज तुम्ही पाहणी केली आहे की मराठी माणूस स्टॉल नाही, मराठी माणूस आपल्याला या पाहणीत दिसला का कुठं? नाही दिसला अनफॉर्च्युनेटली. एक म्हणजे 2-3 उदाहरणं सांगते. एक स्टॉल आम्ही बघितला, त्याच्यावर स्टॉल ओनरचं नाव बिहार मधलं आहे. ती व्यक्ती त्यांच्या स्टेटमध्ये असेल. आपल्याकडे नियम असा आहे की ज्या गरजू व्यक्तीला आपण स्टॉल देतो तीच व्यक्ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे. ती व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित नाही. त्यांचे जे कोणीतरी नेमणूक केलेली व्यक्ती ती मांजरीमध्ये आहे, आता त्या ठिकाणी नाही. तिसरीच व्यक्ती या ठिकाणी आहे की जी पगारी नोकरदार या ठिकाणी, फक्त ती व्यक्ती आता या ठिकाणी आढळली. अशी सिमिलर केसेस अनेक ठिकाणी दिसलेल्या आहेत. रेल्वे मंत्री तुमची आहे, मोठ्या मोठ्या ऍड केल्या जातात सोशल मीडियाद्वारे की रेल्वे प्लॅटफॉर्म कसे सुधारले, स्टेशन कसे सुधारले, पण बेसिक गोष्टीकडे केंद्राचं दुर्लक्ष होते असं वाटतं? नाही, हे केंद्राच्या सूचनेनुसारच पाहणी झालेली आहे. मुळामध्ये केंद्राने हाच कमिटमेंट केलेलं आहे की प्रत्येक प्रवाशाला सुरक्षा आणि सुविधा यासाठी सरकार हे स्वतःला आपण काय काय सुविधा देऊ शकतो याच्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि असं असताना पुणे रेल्वे स्टेशन जर का त्या गोष्टीचा प्रयत्न करत नसेल किंवा आग्रहाची मागणी करून सुद्धा अंमलबजावणी करत नसेल, तर नक्कीच या ठिकाणी आम्ही ही पाहणी केलेली वरपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि अनेक सुविधा माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली अनेक सुविधा या रेल्वे मंत्र्यांनी नक्कीच केलेल्या आहेत.
फास्ट रेल्वे आलेले आहेत, स्वच्छ रेल्वे आलेले आहेत, वंदे भारतच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा अनेक नवीन ट्रेन सुरू झालेल्या आहेत, याच्याबद्दल नक्कीच अभिनंदन आहे. पण या ट्रेनचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्टेशन काय सुविधा देत आहे, काय त्रुटी त्या ठिकाणी जाणवतात, हे पाहणं सुद्धा आमचं काम आहे. या दृष्टिकोनातून मी माझं कर्तव्य या ठिकाणी बजावत आहे. रेल्वे स्टेशनवरती एका मुलीवरती लैंगिक अत्याचार झाला, त्याची केस झाली, आरोपी अटक झाला. मात्र त्यानंतर सुद्धा इथले स्थानिक पोलीस असतील किंवा इथले रेल्वे प्रशासन असतील, हे साधारणपणे प्रवाशांना नीट बोलत सुद्धा नाहीत, नीट व्यवस्थित वागत सुद्धा नाहीत. आणि असा एखादा अधिकारी लोकप्रतिनिधी आला की सगळे त्याच्या मागे फिरतात, सूचना करतात, असं केलं तसं केलं. हे सुधारलं पाहिजे ना, कारण इथले स्थानिक लोकच त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देत आहेत. आणि इथलाच भोंगळ कारभार तुमच्याच सगळ्या बोलण्यातून आणि पाहणीतून समोर आलाय. अक्षरशः इथे भोंगळ कारभार आहे आणि निग्लिजन्स मोठ्या प्रमाणात आढळलेला आहे. मी इन्फॉर्मेशन न देता या ठिकाणी आले, पण त्यांना काहीतरी कुणकुण लागलेली असतात. माझ्या कुठल्याही व्यक्तीकडनं ही लीक झालेली नाहीये, परंतु आमचा इथे वावर दिसल्यानंतर अनेक ठिकाणी टॉयलेट्समध्ये स्वच्छता सुरू झाली. आज टॉयलेट्समध्ये आपण बघतोय, महिलांच्या टॉयलेट्समध्ये मी मुद्दाम जाऊन आले, फ्लश चालत नाहीयेत, पाणी त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये. कशा प्रकारे लोकांना आपण सुविधा देणार? त्यामुळे हा सुरक्षा आणि सुविधा दोन्ही बाबतीतला निग्लिजन्स मोठ्या प्रमाणात आहे आणि मला याचा रिपोर्टिंग वरपर्यंत करावं लागेल. मी स्वतः सुद्धा वेळोवेळी DRMशी बोललेली आहे आणि तरी सुद्धा याच्यामध्ये सुधारणा झालेली नाही. नक्कीच मला त्यांच्याविषयी सुद्धा पत्रव्यवहार करावा लागेल. लाखो प्रवासी या ठिकाणी येतात, वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी प्रवासी येतात पुण्यासारख्या शहरात. जर इथे कोणतीही घटना घडली, अनुचित घटना घडली दुर्दैवानं, त्याची जबाबदारी मग कोण घेणार? जबाबदारी स्थानिक प्रशासनाला घ्यावीच लागेल. आता जो आवर्जून मी उल्लेख केला की दारुडे लोक या ठिकाणी आहेत, ड्रग्ज घेणारे लोक या ठिकाणी आहेत, भिकारी या ठिकाणी झोपलेले आहेत आणि जर कुठली दुर्घटना घडली, एखाद्या महिलेसंदर्भात असेल किंवा अन्य कोणाही संदर्भात असेल, अशी एखादी घटना घडली तर नक्कीच स्थानिक प्रशासन यासाठी जबाबदार आहे. रेल्वे प्रशासन या ठिकाणचं जे स्थानिक आहे यांना रिस्पॉन्सिबल ठरलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांच्याविषयीची लेखी तक्रार मी माननीय रेल्वे मंत्री यांच्याकडे करणार आहे. पाहणी केली, पण बाहेर पण म्हणजे बाहेरचा जो मोर्च आहे जिथं महात्मा गांधींचा तिथे पण तसेच प्रॉब्लेम आहेत. पार्किंगचा सगळ्यात मोठा इश्यू आहे. पार्किंग अलोकेट ज्यावेळेस झाली ना, त्यावेळेस किती अडचणी आल्या हे सगळं तुम्ही पाहिलं होतं. आता सर्वसामान्यांना ती पार्किंग करू दिली जात नाही, पैशासाठी शिवीगाळ होते, त्याच्यावर पण ती लक्ष द्या. पोलीस असून तिथं फायदा नाहीये काही. सगळ्यात महाग पार्किंग पोलीस स्टेशनची आहे, तासाला 100-150 रुपये घेतले जातात. या सगळ्या तक्रारी लेखी स्वरूपात आधीच DRM यांच्याकडे गेलेल्या आहेत. पार्किंगच्या सुविधा असतील, आता इथे TC सुद्धा उपस्थित नव्हता. आम्ही दोन्ही गेटनी एकदा प्रवेश केला, दोन्ही गेटवर कुठेही TC नाहीये. म्हणजे कोणी आओ जाओ घर तुम्हारा, कोणीही इथे या, कोणी बसा, कोणी विदाऊट तिकीट बसा, काही करा आणि मग एखादी घटना घडल्यानंतर कोण जबाबदार आहे? त्यामुळे या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल आम्ही घेतलेली आहे आणि म्हणूनच आवर्जून मी या ठिकाणी आले. मला माहिती तुम्ही हा प्रश्न विचारणार, पण तरी मी आवर्जून या ठिकाणी आले आणि हा रिपोर्ट मला माननीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवावाच लागेल, जेणेकरून आमच्या केंद्र सरकारचा जो अजेंडा आहे की सर्वात चांगली सुविधा आणि सुरक्षा ही रेल्वे प्रवाशांना मिळावी, यासाठीचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत बेनिफिशियल त्याचा व्हावा, बेनिफिट पोचावा, यासाठी आम्ही या ठिकाणचं रेल्वे प्रशासन, मी मगाशी सांगितलेलं आहे उत्तर मी पुनरावृत्ती करते याची, की या ठिकाणचे रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते या निग्लिजन्स बद्दल, या बेपरवाही बद्दल जबाबदार आहेत. पोलीस प्रशासन आणि सिक्युरिटीचे सगळे अधिकारी यांची सगळ्यांची मी लिस्ट वरपर्यंत देणार आहे. सत्ताधारी पक्षाच्या महिला खासदार येतात, त्यांना ही सगळी अवस्था जाणवते. त्या खासदार इथं आल्यावर स्वच्छता सुरू होते, हे दुर्दैवाचं जाणवत नाही का? रोज प्रवाशांचे काय हाल होत असतील हे जाणवत नाही. जाणवतं म्हणूनच आले ना. रेल्वे मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, तुम्हाला व्हिजिट करायला लावलाय, प्रवाशांना सोयी सुविधा भेटाव्यात यासाठी रेल्वे मंत्री स्वतः प्रयत्न करतायत. मात्र इथलं जे प्रशासन आहे ते निर्डावलेलं आहे. आता कुठेतरी कुऱ्हाड चालवायची वेळ आली असं वाटतंय की कारवाई झाल्याशिवाय याची सुधारणा होणार नाही असं तुम्हाला वाटतं? कठोर कारवाई कोणती नेमकी व्हावी? कठोर कारवाई व्हावी आणि सुरक्षा सुविधेमधल्या ज्या काही त्रुटी असतील त्या लवकरात लवकर दुरुस्त करा. प्रामुख्याने सुरक्षा ही तर अगदी ऐरणीवरची गोष्ट आहे. आपण बघतोय की अनेक महिला युवती आज महाराष्ट्रातलं मुलींचं लापता होण्याचं प्रमाण असेल,
मुलांचं किडनॅपिंगचं प्रमाण असेल, या सगळ्यालाच म्हणजे त्याला जर का पायबंद घालायचा असेल तर ही प्रवासाची जी साधनं आहेत, मास कम्युनिकेशनची साधनं आहेत, इथे सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. या संदर्भातला मी 0 आवर सुद्धा उपस्थित केला होता की प्रत्येक व्यक्ती जी तिकीट घेते, एका व्यक्तीबरोबर दुसऱ्या व्यक्तीचं तिकीट असेल, दोघांची सिक्युरिटी म्हणजे दोघांच्या तपासल्या जाव्यात की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जर घेऊन जात असेल. अनेक गोष्टी आपल्याला दिसतात की अपहरण होत आहे, लव्ह जिहादच्या केसेस होत आहेत, अनेक घटना घडतायत, लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना घडतायत. आता सुद्धा 2 लहान मुलं आम्ही तिथे पाहिली की त्यांची आई, म्हणजे हा पुरावा काय की घेऊन आलेली व्यक्ती कोण आहे हे कसं कळणार? जर ती विदाऊट परवानगी आत येते तर ती मुलं कोण आहेत? ती झोपलेली व्यक्ती कोण आहे? ही आता तिची सख्खी आई असू शकेल, परंतु एखाद्या व्यक्तीला गुंगीचं औषध देऊन लहान मुलांना झोपून प्रवास करून घेऊन गेले तर त्याला जबाबदार कोण? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या अत्यंत तातडीने दुरुस्त करण्याच्या गोष्टी आहेत आणि आजपर्यंत दुर्लक्ष केलेल्या व्यक्ती इथल्या स्थानिक प्रशासनातल्या नक्कीच जबाबदार आहेत. ताई, तुम्ही शेवटचा सीसीटीव्ही बद्दल तुम्ही प्रशंसा केली, मात्र टीसी रूम मध्ये कुठेही सीसीटीव्ही नाही. प्रवाशांचे मोबाईल हिसकवणे, त्यांना मारहाण करणे. आता तुमच्या समोर एका मुलांनी तक्रार केली का त्याचा मोबाईल हिसकवला गेला. कशा पद्धतीने बघता येईल? आम्ही आता त्यांना विचारलं की प्रशासनाच्या ज्या इमारती आहेत त्यामध्ये कॅमेरे का नाहीत? कारण की पर्टिक्युलरली सीसीटीव्ही टीसी जिथे आहे त्यांची जी रूम आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तर तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. ज्यांना पकडण्यात आलं होतं अशा काही व्यक्तींचे कॅमेरे मोबाईल हे त्या प्रशासनातल्या काही व्यक्तींनी जप्त केले. मग आतापर्यंत असे किती कॅमेरे जप्त केले? जप्त केलेलं सामान कशा रीतीने रजिस्टर ठेवलं जातं, ते कशा रीतीने मूळ मालकांना परत दिलं जातं, या संदर्भातली कुठली चोख यंत्रणा, कॉल प्रूफ यंत्रणा अस्तित्वात नाही.